अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूरमध्ये दिनांक 11 ते 12 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। उद्घाटन माननीय ॲडव्होकेट नंदेशजी अंबाडकर, संस्थापक अध्यक्ष क्रांतीज्योती ब्रिगेड अमरावती, नरेंद्र पवार यवतमाळ, स्वप्नील आजनकर, ओमप्रकाश अंबाडकर, सुरेश आवले, राजाभाऊ खवले, अशोक देवते इत्यादी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडला। या आयोजनामध्ये विविध कार्यक्रम आयोजन केले होते, जसे लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम व कला महोत्सव, प्रश्नमंजुषा स्पर्धा, तुफान विनोदी नकला कार्यक्रम, विजय घाटोड संसर, रांगोळी स्पर्धा, डिश डेकोरेशन, कलश डेकोरेशन, महिला मेळावा व होम मिनिस्टर तसेच समाज प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी नागपूर यांचा तुफान विनोदी कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीज्योती ब्रिगेड व सकळ माळी समाज ग्रामीण शाखा तसेच समस्त गावकरी मंडळी तडेगाव ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। मी त्या वाघाजवळ गेलो आणि त्या वाघाच्या तोंडात असं झुकून पाहिलं। हो देवाची शपथ, त्या वाघाच्या तोंडात असं झुकून पाहिलं तर राजो इकडला उजीर तिकडे दिसे। संस्थापक ॲडव्होकेट नंदेश अंबाडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, जिजामाता, स्वामी विवेकानंद यांच्या जयंती पर्वावर या ठिकाणी समाज प्रबोधनाचा एक सोहळा आयोजित केला आहे। या निमित्ताने या महापुरुषांचे विचार, या महापुरुषांनी केलेलं कार्य लोकांसमोर यावं अशा प्रकारची भूमिका संघटनेची असल्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना जागृत करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जाते। अशाच प्रकारचे सोहळे आणि त्या निमित्तानं काही संगीत महोत्सव, कला महोत्सव याचेही आयोजन या ठिकाणी केले जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संघटना महापुरुषांचे विचार प्रसारित करण्याचं काम का? अरे वा राजो, दुसऱ्या दिवशी अंग्रेजाचा राजा दाखल्यात तयार आणि म्हणे महाद्या आणि मी म्हटलं जी म्हणे शिकारीले चाल। शिकारीले गेलो, जो समोर दंगल लागला का म्हणता, देवाची शपथ खोट नाही सांगत, आता जो समोर दंगल लागला का म्हणता माहिती आहे हो, बापाची शपथ खोट नाही सांगत राजो, आता तो जंगल व्हाय का आणि जो सामोरून वाघ आला म्हणता आणि त्या वाघाला जो जबला फाडला का म्हणता, देवाची शपथ खोट नाही सांगत राजो, आता तो वाघाचा जबला व्हायचा। आणि जे कुस्ती मी त्या वाघाजवळ गेलो आणि त्या वाघाच्या तोंडात असं झुकून पाहिलं। हो देवाची शपथ, त्या वाघाच्या तोंडात असं झुकून पाहिलं तर राजो इकडला उजीर तिकडे दिसे। सावित्री खंडोजी नेसले यांची मुलगी आणि ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडकी। मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला। माझे धनी मी ज्यांना शेटजी म्हणायची, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली। माझा हात थरथर कापत होता, पण या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनी आधार दिला। पण या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनी पकडलं आणि पाठीवर लिहायला सुरुवात केली। पण या थरथरणाऱ्या हाताला शेटजींनी पकडलं आणि तो हात कधीच नाही सोडला बघा। मी पहिला शब्द शिकली तो शेटजी। शेटजींनी मला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, कधी शाळेत तर कधी झाडाखाली नेऊन शिकवलं। एकदाची